श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 111। श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि कृपेने एका वर्षाच्या आत आपण बाक होणार आणि आपले जीवन कृतार्थ होणार या विचाराने त्या युरोपियनाचे मन भरून आले। तो घैवरून गेला आणि श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन तो सोलापूरला परत गेला, ते एका नव्या उमेदीने। साधारण 1 वर्षानेच पुन्हा अक्कलकोटी परतला होता। त्यावेळी अक्कलकोटचे वातावरण तसेच होते। वातावरणात श्री स्वामी समर्थ हा नाद भरून राहिला होता। वृक्ष झाडे बहरलेलीच होती, झाडाखान्यावर वेलीवर फुले फुललेलीच होती, पक्षी मधुर गीत किलबिलाट करीतच होते। वातावरण तोच अनोखा सुगंध भरून राहिला होता। फरक मात्र एवढाच होता की वर्षापूर्वी युरोपियन अधिकारी एकटाच स्वामींच्या दर्शनाला होता आणि आज 1 वर्षानंतर त्या युरोपियनाची गोरी पत्नी आणि तिच्या काकेत असलेले ते छोटस बाळ, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने जन्माला आलेले ते छोटस बाळ। यावेळीही रांगेतून तो युरोपियन अधिकारी आपली पत्नी व मुलासहित स्वामींचे दर्शन घेतले होते। स्वामींना भक्तिभावाने प्रणाम करताना तो उद्गारला होता, श्री स्वामी समर्थ। त्याच्या पत्नीने त्याचे अनुकरण करीत मुलगा स्वामींच्या पायाजवळ ठेवला होता। धन्य ते बालक ज्याला जन्मताच स्वामी समर्थांचे आशीर्वाद मिळाले होते। तो विश्वातील सर्वात भाग्यवान बालक होता, कारण प्रत्येक श्री स्वामींची कृपादृष्टी त्याच्यावर होती। 1 वर्षापूर्वी जे भक्तगण तेथे होते ते याही वेळी तेथे हजर होते। स्वामींचे देवत्वाचे पुन्हा एकदा त्या सर्वांना प्रचिती आली होती आणि क्षणात आसमंत गर्जून गेला होता। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मंत्र जागर झाल्याप्रमाणे तो उद्घोष ऐकताच आपण केलेली सारी पापे नष्ट झाल्यासारखे त्या युरोपियन पती पत्नीला वाटले। आपल्या मुलासह ते तिघे 2 दिवस अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राहिली। सोलापूरला परत गेल्यानंतर त्यांनी स्वामी समर्थांची माहिती त्यांच्या इतर युरोपियन सहकाऱ्यांना सांगितली होती आणि मग त्या युरोपियन अधिकाऱ्यासमेत त्याचे इतर युरोपियन सहकारी सुद्धा स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येऊ लागली। यानंतरची कथा पुढील भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।